3,17,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील एका इसमावर गुन्हा दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी क्षितिज भगवान नाईक राहणार दमाणीनगर सोलापूर, यातील फिर्यादीस 2019 ते आजतागायत यातील आरोपी नामे सत्यनारायण सत्यपत्री राहणार पुणे याने क्रॉसमार्क एसेप्लिंग नावाच्या कंपनीमार्फत इलेक्ट्रिक मोटरसायकलचे फोटो वेबसाईटवर ठेवून होलसेल विक्री करत असल्यामुळे फिर्यादीने त्यास निऑन मॉडेलची इलेक्ट्रिक मोटरसायकल एकूण 4 व स्पेटर इलेक्ट्रिक मोटरसायकल 2 असे एकूण 6 मोटरसायकल विक्री करता मागणी केली होती। यावेळेस यातील आरोपीने फिर्यादीस मोटरसायकल देतो असे सांगून त्या बदल्यात आरोपीने त्याचा स्टेट बँक ऑफ इंडिया सदाशिव पेठ पुणे या बँकेचा अकाउंट नंबर पाठवून त्याद्वारे फिर्यादीचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून आरटीजीएस द्वारे 3,17,038 रुपये रक्कम देऊन त्याच्या मोबदल्यात ऑर्डर दिलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल न देता फिर्यादीने दिलेली रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घेऊन फिर्यादीची फसवणूक केली आहे। या प्रकरणी यातील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी नामे सत्यनारायण सत्यपत्री राहणार पुणे याच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।